मराठा आरक्षणासाठी गेली 6 महिने झालं आरक्षणासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील लढत आहेत. कोणता आमदार त्यांच्या बाजूने बोलत नाही, खासदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, कोण नाही. त्यांचा विषय एकच आहे, फक्त मला आरक्षण द्या. ऐका ना, आरक्षण द्या हाच बाजू आहे. मला काय मुख्यमंत्री करा, असं करा तसं करा, काय विषय नाही त्यांचा. आणि एक योग्य आहे म्हणून ते म्हणत आहेत, काही वेगळं काही बोलत नाहीत. पण कुणीही त्यांच्या बाजूने त्यांना सहकार्य करत नाही. तसं हे करण्याचं पात्र आहे बघा. एवढं सामर्थ्य करण्याच्या ठिकाणी काय त्या शेवट ज्यावेळेस युद्ध होत होतं करण्याचा रथ हलत नव्हता ना, अर्जुनाचा पाठीमागे जायचा, देवानं वावा म्हणायचं. ऐका नाही, दुश्मनानं वावा म्हणावं. काय करतो तू असं? अरे ज्या कर्ण, या कर्णाचं सुद्धा चरित्र खूप आगाध आहे बरं का. कर्णामध्ये एवढं सामर्थ्य होतं, 5ही पांडवांना जिंकण्याचं सामर्थ्य कर्णामध्ये होतं. म्हणून तो देव ज्यावेळेस युद्धामध्ये अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सुरू झालं का, अर्जुनानं बाण सोडला की कर्णाचा रथ हलतच नव्हता, आणि कर्णानं बाण सोडला अर्जुनाचा रथ पाठीमागं जायचं. मग देवानं म्हणायचं वा कर्णा, वा कर्णा. काय कर्णाचे सामर्थ्य. अर्जुन म्हणायचा देवा कोण्या पक्षात राहिला तुम्ही, कोणाचं गुणगान गायलात, काय तुमचं काय मिळच कळणार. अरे पक्षात कोणत्याही असू दे, पण कर्तृत्वाला महत्व असतं ना, कर्तृत्वाला महत्व असतं ना. कर्तृत्व पाहिलं त्या कर्णाचं. अरे तुझ्या रथावरती प्रत्यक्ष मी कोण आहे, ध्वजस्तंभावरी वानरू ऐसा मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. तुझ्या रथावर म्हणले कोण आहेत? सगळेच म्हणले तो गोळा केलेस, सगळेच तो गोळा केलेस, एकटाच आहे ते बिचारा. ऐक नाही, एकटाच लढायला आहे म्हणले. हो, कोण आहे त्याच्या बाजूनं? जवळजवळ म्हणले आज 6 महिने झालं एकटाच लढतोय, एकटाच लढायला आहे. कशा करता लढायला? हा, कुणीतरी गेलं का धावून त्याच्या मदतीला? नाही ना. बोलण्यात सुद्धा कुणी त्याच्या बाजूनं आहे का नाही? चांगलं कार्य त्यानं हातामध्ये घेतलंय का नाही? पण त्याला त्याची इच्छा आहे सर्वांनी सहकार्य करावं आणि हा लढा परिपूर्ण करावा. पण एक नाही, कुणी एक बोलत नाही, कोणताच कुणी बोलत नाही. खाल्ला नाही, वरला नाही, कुठलाच नाही. बिचारानं लढाई सोडली नाही बरं का. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ.